तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून देईल. इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली आपला जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून ॲड करून घेऊया. फोटो इथे ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स इथून सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं. फोटो सेट नसेल असला तर इथून सेट करायचा. त्याच्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ असेल सिलेक्ट करून ॲड करायचा. हा बीट व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडा अशा स्क्रोल करा, तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायच्या. फोटोची लेंथ असं जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता सिम्पली हा जो फोटो आहे ना तो आपल्या बीटनुसार इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे, तर इथे आपली बीट इथून चेंज होते. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा, त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा, त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. तर सिम्पली ना ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा, त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे. तर इथे जी आपली 6वी बीट आहे ना तिथं आपल्या सिम्पली हा जो बीट मॉड असेल त्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो बीटनुसार तुम्ही स्प्लिट करून घ्या. स्प्लिट केल्यानंतर हा जो आता बीट मॉड्यूलचा पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडे ते स्क्रोल करा, प्लसवरती क्लिक करून पहिल्या PNGतून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या म्हणजे हा जो आपला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून दुसऱ्या PNGतून ॲड करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे 2. आता मी काय करतो, इथून फोटो राहिला स्प्लिट करायचा बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो. जर तुम्ही नसेल घेतला तर लगेच घ्या. इथून बघू शकाल की फोटो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशन ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून डेक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच सिम्पली आपल्याला आहे ना डिस्ट्रो अँड स्ट्रेचचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटो इफेक्ट दिल्यानंतर पहिल्या एन्जुट यायचं आहे. पहिल्या एन्जुट आल्यानंतर खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ग्लिच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये नक्की इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायची. बघ लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपले पहिल्या एन्जुटच यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करायचा. बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या व्यक्ती लेंथ असेल हे जे आपले पहिले 4 फोटो आहेत ना 4 फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 6वा म्हणजे 5वा फोटो आहे म्हणजे जे 6 सेकंद आहे तिथलं जे टायमिंग फोटो आहे तिथे यायचं जे आपण स्प्लिट केलं आहे तिथे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली अशा बॅकग्राऊंड बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बॅकची लेंथ असेल 6 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे त्याच्यात थोडं पुढे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट स्क्रीन्स कार्ड्स, इथून सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये असेल हा इफेक्ट आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पेक्षा लेंथ असेल जेवढा हा 10 सेकंद आहे तिथला पुढे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली थोडी कमी करा जशी ते आपण केली तशा प्रकारे आहे. आणि आता आपला हा जो शेवटचा फोटो आहे त्याच्यात थोडं पुढे यायचं आहे अशा प्रकारे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे. 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा एक्सपोर्ट